मला कॉम्पिटिशन मध्ये जायचं आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करत मी आहे. जातो जिम मध्ये 17व्या वर्षापासूनच चालू केली. खास तोच पहिला मोटिवेशन माणूस माझ्या तोच आहे, गोपालदा. त्यालाच पाहून मी चालू केली. त्या टाइमला मी काम बी नव्हतं, कामाला जात जाऊ पण काम कमी होतं. तर मग डाएट्समुळे काही म्हणजे चिकन अंडे आणायला पैसे नव्हते आपल्याकडे, काहीच नव्हते, काम कमी होतं. तर मी त्या टाइमला माहिती आहे काय, कंटिन्यू 2 महिने सलाद खाल्ला होता. मी एक जिद्द केली त्या टाइमला का नाही बा खराच आहे. आणि तू काय करू राहिला म्हणे रोशनी, शरीराचा धिंगाणा करू राहिला काय. नाही म्हटलं मला कॉम्पिटिशन खेळायचं आहे, नाव कमवायचं आहे म्हटलं तुमचं. आणि जिम तर खूप जास्त महाग स्पोर्ट आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये खूप पैसा लागते लोकांना. तुम्ही हे कसं मॅनेज केलं? कंडिशन मध्ये मग मी हमाली कामात लागलो. हमाली कामात तुम्ही कसं काय तुमची बॉडी एवढं कसं काय हँडल करत होते? मला अलग शक्ती दिली देवानं, नाही असं काही नाही आहे. सगळा माइंडचा गेम राहते. एवढा मेहनत करेल तर मला आता मग घरी जातो किंवा दुसऱ्या नशेपाणी हा, बस. त्याच्यामध्ये पाहता खूप थकलो, पण आता नशा लागते बा थोडं दारू लागते, हे लागते ते लागते. पण तुम्ही तो जो रस्ता सोडून तुम्ही एकदम चांगल्या रस्त्याने तुम्ही आणि ह्या जिमच्या आहे ना मला जीवनदान भेटलंय. सांगा ती गोष्ट अशी आहे, जे लोक स्टेरॉइड घेतात त्याच्याबद्दल तुमचा काय विचार? कॉम्पिटिशनचा जो पिरियड असते त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काम कसं हे करता, मॅनेज करता? तुमचं जिमचं शेड्यूल कसं असतो? एकदम इझी नाही आहे तुमची जर्नी, इझी नव्हती. पण आता तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला फ्युचर मध्ये काय करायचंय? तर आज आहे आपल्यासोबत रोशन दादा, जो की एक खूप प्रोफेशनल एक बॉडी बिल्डर आहे. अमरावतीमध्ये मला असं वाटतं की हे असे बॉडी बिल्डर आहे, सर्वात युनिक बॉडी बिल्डर आहे, जे की दिवसभर पोते उचलायचं काम करतात आणि रात्री जिमला जातात. असे बॉडी बिल्डर माझ्या आपल्यासोबत आज इथे आहे उपस्थित. दादा, वेलकम टू द पॉडकास्ट. दादा, कसे आहे तुम्ही? धन्यवाद. एक नंबर आहे. जय महाराष्ट्र. हो. जय महाराष्ट्र. तर दादा, तुमचं मला पहिले पासून सांगा की तुम्ही जिम कधी चालू केली? स्टार्टिंगचं पॉइंट सांगा तुमचं. माझी जिम एक तर खास माझा भाऊ आहे, गोपाल नाव म्हणून, गोपाल भजबुजे. तो माझा भाऊच आहे, पण त्यालाच पाहून मी चालू केली ती जिम. तो त्या टाइमले बॉडी एक नंबर होती. तर मी असं त्या अगदी 15-16 वर्षाचा होतो, तर त्या अगदी त्याची बॉडी पाहत जाऊ मी. नाही यार, बॉडी एक नंबर आहे याची, आपल्याला बी जिम लावायची आहे. कधी आपण 18 वर्षाचो, पण मी 17 वर्षाच्या वयाचा होतो त्या अगदीपासूनच चालू करून टाकली जिम. म्हटलं नाही, आपल्याला लवकर बॉडी बनायची आता, दादासारखं दिसायचं. मग कल्ला करायचे घरचे, तुझे वय कमी आहे नको जाऊ. तरी लपत किपत मी जात जाऊ जिम मध्ये. 17व्या वर्षापासूनच चालू केली. खास तोच पहिला मोटिवेशन माणूस माझ्या तोच आहे, गोपालदा. त्यालाच पाहून मी चालू केली. ते तुम्हाला सांगू नाही शकत मी, एवढी रिअल खतरनाक कंडिशन चालू आहे त्या माणसाच्या. त्याला शोक जरासही नाही, पण त्या माणसाच्या दोन्ही किडन्या फेल आहे. अरे बापरे. आज सकाळी मी त्यालाच भेटून आलो. सकाळी जसं उठलो झोपेतून, तर त्याची एकदम तब्येत थोडी खराब झाली. त्याला मी पाहायला गेलो, मग त्याच्यानंतर घरी आलो. कारण त्या माणसाला जराचे शोक नाही, पण त्याच्या दोन्ही किडन्या गेल्या. अरे बापरे. बेकार कंडिशन चालू आहे. आम्ही एकदम म्हणजे घरचे पुढे चिनमिन झालोय. हर दवा पाहून राहिलो, दवाखान्यात बी चाललो आम्ही, जडीबुटी म्हणीवाले कोणी, तर सगळंच करणं चालू आहे, पण एकही दवा काम नाही करू राहिली त्या माणसावर. पण माणूस तोच आहे, माझा रिअल हिरो तर तोच आहे, ज्याच्यापासून मी जिम चालू केली. अरे बापरे. पण माझा हिरो आता तो बिमार आहे. अच्छा, जिम चालू केली आणि डिसाईड कधी केलं की मला कॉम्पिटिशन मध्ये जायचं आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करत जायचं? असं कधी डिसाईड केलं? असंच आमच्या इथे जिम मारता मारता मला म्हणजे मग त्या अगदी झाले खूप वर्ष झाले, थोडेसे 5-6 वर्ष, 7-8 वर्ष झाले मला, 7 वर्ष झाले मला. तर मग आमची इथं एक बडण्यारात कॉम्पिटिशन होते ना आपली, इथं बडण्यारामध्ये झाली होती त्या टाइमले. तर आमच्या इथं चांगले खतरनाक बिल्डर आले होते. आम्ही मग सगळेजण पाहायला गेलो जिम मधले पोरं त्या कॉम्पिटिशन मध्ये बडण्यारामध्ये. तर गेलो पाहिले, चांगले खतरनाक. मग आमचेच जिम मधले पोट्टे काय म्हणते, दादा म्हणजे तू बी खेळत जाणे म्हणते अशी कॉम्पिटिशन मध्ये, तू इथं बॉडी दिसते. आम्हाला का माहित, पण त्या टाइमले लेग कायले म्हणते, बायसेप कायले म्हणते, कायले सांगणेवाले कोण नव्हते. आम्ही आमच्या मनानं मारतो त्या टाइमले एकामेकाले पोहू. त्या टाइमले सांगे नाही कोणी, आता तरी सांगते कोण ना कोणी जिम मध्ये. पण त्या टाइमले मोठे मोठे बिल्डर सांगे नाही कोणाला एकामेकाले जिम मध्ये आल्यावर, की रे किती सेट रे, किती रे होया नाही, की असे आम्हाला म्हणे. पण आम्ही म्हणून जाऊ दे, आपल्यापेक्षा मोठा बिल्डर आहे, कुठं लागते तिच्या वही. पण त्या अगदी सांगे नाही. तर मग असंच मग म्हटलं आपणही आपल्या जीवनात एक दिवस खेळूच म्हटलं कॉम्पिटिशन. मग 2017 मध्ये आला माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कॉम्पिटिशनचा खेळाचा. तिथं आमच्या इथं अमरावतीत कॉम्पिटिशन होते, आपल्या नवस कॉम्पिटिशन होते प्रशांत नगरमध्ये. फर्स्ट टाइम मी तिथे खेळलो कॉम्पिटिशन, टॉप 10 मध्ये आलो. त्याच्यानंतर कटलो तर मनाला खूप खूप खराब वाटलं. आता वाटे काहून कटला,
पण मग पोरं म्हणे तुमची दादा म्हणे कंडिशन नव्हती म्हणे, म्हणजे कटिंग नव्हती दिसून राहिली म्हणे. म्हटलं मग आपल्याला कटिंगसाठी काय करावं लागते, कोणी म्हणे जेव्हाच नाही लागत. आता कोणी सांगण्यावाले नव्हती त्या टाइमले जेव्हाच नाही लागत ही असं. कधीची गोष्ट आहे? 2017चीच गोष्ट होय. ओके. म्हणजे 17 17 मध्ये तुम्ही पहिल्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं. हा कटलो मी त्या टाइमले का. हम्म. तिथून मग बडनेरात आमची इथं कॉम्पिटिशन होणार होती 1 महिन्यानं 1-2 महिन्यानं. तर मग ते झाली कॉम्पिटिशन. आता मग त्या टाइमले मी काम बी नव्हतं, कामाला जात जाऊ पण काम कमी होतं. तर मग डाएट्समुळे काही म्हणजे चिकन अंडे आणायला पैसे नव्हते आपल्याकडे, काहीच नव्हते, काम कमी होतं. कोणी म्हणे असं असं खाल्ल्यानं होते म्हणे कमी, सलाद खाल्ल्यानं होते म्हणे, कोणी म्हणे हे खाल्ल्यानं कमी होते. तर मी त्या टाइमले माहिती आहे काय, कंटिन्यू 2 महिने सलाद खाल्ला होता. आणि रोडानं धावत जो आमच्या इथं नॅशनल आपलं नागपूर हायवे आहे ना, त्या रोडाने मी माझ्या गावापासून तर त्या पाळापर्यंत गाव आहे एक, तिथपर्यंत धावायचं असं रोज. म्हणजे सकाळ संध्याकाळ तेच काम होतं मला. रोज सकाळी उठलं का धावणं, संध्याकाळ झाली का धावणं, मग जिममध्ये जायचं. मग असं करता करता 1.5-2 महिने मी कॉम्पिटिशन पर्यंत तयारी केली. सकाळी सलाद खात जाऊ, गोबी पत्ता, गाजर, टमाटे आणि बीट, हेच राय माय. पूर्ण व्हेज? पूर्ण व्हेज, त्याच्यात काहीच नॉनव्हेज नाही, ना अंडा ना चिकन ना काहीच नाही, काहीच नाही, ना वे प्रोटीन ना काहीच नाही. त्या टाइमले वे प्रोटीन तर लई दूरची गोष्ट झाली, पण अंडा चिकन नसीब नाही त्या टाइमले. तर त्या टाइमले आम्ही हे हे सलाद खाऊन मी कॉम्पिटिशनसाठी तयारी केली. तर वजन वगैरे कम झालं माझ्या टाइमले, मसल लॉस झाला. नॉलेज नव्हतं टाइमले पण मसल लॉस झाला. असं वाटे फक्त नाही बा आता कटिंग आली अंगाले. वाटा मी असं आरशात पाहिल्यावर वाटे का नाही बा आता कटिंग आली आहे, आपण आता रेडी झालो स्टेजवरसाठी. मग आमच्या इथं बडनेरात जशी कॉम्पिटिशन झाली ते टिपू सुलतान म्हणून कॉम्पिटिशन झाली ती आमच्या इथं. त्या टिपू सुलतान मध्ये मी गेलो खेळाले फर्स्ट टाइम. पण सेकंड टाइम होता तर नर्वस होतो थोडं, का आताही कटू का आपण. पण गेलो खेळलो मी. त्या टाइमले खेळल्याबरोबर माया लागला बडनेरा श्रीमध्ये पहिला टायटल मॅच मारला बडनेरा श्रीमध्ये, बडनेरा श्रीचा. तर मग टायटल लागला. मग त्याच कॉम्पिटिशन मध्ये असं एक घटना झाली, जेव्हा स्टार्टिंगले जायचे पहिले वेट कॅटेगरीमध्ये खेळायला लागते ना आपापल्या. तर माझं वजन होतं त्या टाइमले 55-60. मग आता 55-60 साठी मी लेट झालो त्या कॉम्पिटिशन साठी सडाले वरतं. तर मग मला 60-65 मध्ये खेळायला लावलं टाइमले. खेळतच काय म्हणे तू, म्हटलं हा मला खेळायचंच आहे. मग 60-65 आले लोक संग, म्हणजे माझ्यापेक्षा बी तगडे होते मिळलं, त्याच्या संग खेळलो मी. अरे बापरे. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी खेळलो. तर मग त्याच्यात संग माया दुसरा आला, त्या वेट कॅटेगरीमध्ये दुसरा आला. अरे अच्छा. म्हणजे तुमच्या वेट माझ्या वेट कॅटेगरीच्या सोडून जास्त मोठ्या कॅटेगरीच्या सोबत तुम्ही चालू केलं हा हे चालू केलं. competition? त्याच्यात मी सेकंड मारला माझ्या वेट. अरे बापरे. हा खतरनाक. मला वाटे नाही असं का आपण सेकंड, मी त्या मनात मग भूत ना फक्त एवढं म्हणणं होतं, मी एवढी मेहनत केली आहे, मला दाखवायची आहे स्टेजवर, स्वतःच्या आज ते दाखवायचीच आहे. हे बडनेरात आपले म्हणजे बडनेरा श्रीमध्ये कसं आहे, बडनेरातलेच पोरं राहते, दुसरे कोण नाही राहत बाहेरचे. बरोबर. श्री प्रॉपर बडनेरातलेच, जे प्रॉपर बडनेरातले जिम मारते प्रॉपर बडनेरातले आहे, त्यालाच राहते ते पार्टिसिपेट. तर मग मी म्हटलं हे तर आपल्याला अमरावतीवाले पुट्टे, म्हणजे अमरावती जिल्हास्तरीय होती ना त्या टाइमला, जिल्हास्तरीय होती. म्हटलं आपल्याला जिल्हास्तरीयच्या हिशोबानं पुट्टे अमरावतीतले जेवढे आहे हे सांग बी खेळायचे. बरोबर. म्हटलं हे तर खेळूच म्हटलं, पण हे चालली जाईल म्हटलं. आता नाही म्हटलं मला खेळायचं आहे, कटलो तर चालन नशीब म्हटलं. पण त्या टाइमला त्या आपल्या वेटमध्ये मी दुसरा मारला होता. हो का. आणि बडनेरा श्री तर झालंच होतं टिपू सुलतान मध्ये. त्याच्यानंतर मग अजून मग असं वाटलं नाही आपण यार भविष्यात काही ना काही करू शकतो. बरोबर. तर मग त्याच्या बाद नाही का मग शिवसेना श्री झालं, तर न बोलताच प्राइज बी आला आपल्याला. म्हणजे बडनेरा श्री तर झालोच होतो मी 2017-18 मध्ये. तर मग शिवसेनाचं बी बडनेरा श्रीचं आलं. वेट कॅटेगरीमध्ये मी दुसरं आलं त्या टाइमला मी. म्हणजे दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये सेम कंडिशन झाली. पण त्या बाबतीनं अंडे खाल्ले होते ना, चिकन ना काहीच नाही, पूर्ण सलाद. पूर्ण सलादवर कोणीच नाही राहत आहे सलाद 2-2 महिने, कोणीच नाही राहत. पण मी एक जिद्द केली त्या टाइमले का नाही बा करायचं आहे. आणि काही पोळी नाही, काहीच नाही. बापरे. नुसतं सलाद, सकाळ झाली का सलाद खात जाऊन, संध्या भूक लागली का सलादच खात जाऊ. लोक म्हणे पागल आहे का तू, हे काय खाऊन राहिला. नाही म्हणून मला कॉम्पिटिशन खेळायची असं म्हणून मी. घरचे लोक म्हणे असे तू काय करू राहिला म्हणे रोशनी, शरीराचा धिंगाणा करू राहिला. नाही म्हटलं मला कॉम्पिटिशन खेळायचे आहे, नाव कमवायचं आहे म्हटलं तुमचं. त्या बाबती पण जेव्हा मी ट्रॉफी आणली ना, घरचे लोक पुरी हे झालते. म्हणजे आई बाबाच्या जवळ ठेवली मी ट्रॉफी, तर आई बाबा म्हणे तू ना लय मोठं नाव केलं म्हणे माय. बाबा तर नाही म्हणा आता, कारण की बाबानं मला लय सपोर्ट केला ह्या गोष्टीसाठी. जेव्हा म्हटलं तेव्हा पैसे देत जा मले, जा रोशन तू कर, अंडे गिंडे खाय, चिकन खाय. पण नाही, आमची त्या वक्ती कंडिशन नव्हती अशी. आणि मी त्या वक्ती कामाले
हॉटेलामध्ये बी काम केलं मी. बडनेरामध्ये प्रॉपर काम म्हणजे कोण असं नसेल केलं का कामाची जाणीव नाही असेल केली, पण मी केली आहे त्या कामाची जाणीव. आम्ही एवढी गरीब कंडिशन होती त्या टाइमले, बाबा एकटेच कमवायचे, तिघं चौघा जणाले पोचणं हे मोठी मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या परिवाराला पोचणं, काम नाही लागायचं त्या टाइमले, त्याच्या टाइमले. पण असं म्हटले आपल्याला बी नाही जीवनात काम करावं, घर आपला परिवार सुधरावं. आम्ही कमी टाइमातच काम चालू केलं. मी शाळा बी शिको, बंडेरात काम करो, हॉटेलामध्ये नाश्त्याच्या प्लेटा पण धुतल्या मी हॉटेला. चायचा वाटप बी केला मी ना, चाय देत जा मी लोकाले, तो बी वाटप केला. पण असं नाही का भेलूनी मी काम हे केलं ना, कमतरता नाही. अजूनही स्ट्रगल तेच आहे माय. तर तुम्ही कितीपर्यंत शिकले, जसं तुमचं एज्युकेशन कसं झालेलं आहे? मी समजा 9वी पास आहे मी. 9वी पास. हम्म. 9वी पासून मग तुम्ही सोडून टाकलं सोडून टाकली. कमी परिस्थितीमुळे? परिस्थितीमुळे सोडली मी. दोघं भाऊ आहे, दोघं भाऊ. एक बहीण आहे. हम्म. सगळ्यात लहान मी होतो, भाऊ पण आहे. तुम्ही 9वी पासूनच काम पण चालू केलं टाकलं? 9वी पासून नाही, शाळा शिकतानाच काम चालू केलं तुम्ही. शाळा शिकताना तुम्ही काम पण करायचे? हो, काम बी करायचो. अरे बापरे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक सुट्टी घरी राहते, पण आम्ही कामावर जातो. बडनेरामध्ये मी कब्बिशा धुतल्या. अरे बापरे. हॉटेलामध्ये चाय लोक नाश्ता करे त्याच्या प्लेटा धुतल्या म्या. अरे बापरे. अजूनही पोराले सांगतो मी काय हे असे कामं केले आहे म्या. कोणी म्हणत नाही असे तुम्ही केलंच नाही म्हणते, पण मला माहित आहे ना, परिवाराला माहित आहे, माझ्या मित्राला माहित आहे काही रोशनने हे काम केलंय म्हणून. तेव्हा मग तुम्हाला किती मिळायचे ते कामाचे? त्या वक्ती काय आम्हाला सांगतो ना मी, 30 का 40 रुपये मिळते आम्हाला त्याकडे दिवसभराचे, ते बी 12 घंटे. बापरे. सकाळी गेला एक वेळ 8 वाजता का संध्याकाळी 8 वाजता सुट्टी. त्याच्यानंतर एक सिंगल नाश्ता दे आम्हाला, समोसा किंवा कचोरी एक काहीतरी. आणि नंतर मग तुम्ही 9वी पर्यंत तुम्ही शिकल्यानंतर जिम, मग किती वर्षानंतर, शाळेच्या नंतर किती वर्षानंतर तुम्ही जिम चालू केलं? जिम त्याच्यानंतर मी शाळेच्या नंतर 17 वर्षापासूनच चालू केलं. जिम तर खूप जास्त महाग स्पोर्ट आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये खूप पैसा लागते लोकांना. तुम्ही हे कसं मॅनेज केलं एवढं सगळं, की जिम पण तुमचं आणि पैसा पण तुम्हाला कमवायचा आहे, तुम्ही काम पण आणि जिम पण, तुम्ही हे दोन सोबत कसं मॅनेज केलं? अशा कंडिशन मध्ये मग मी हमाली कामात लागलो. हमाली कामात पैसा खूप आहे, म्हणजे पैसा एवढा आहे का त्याच्यात, जेवढी तुमची मेहनत, तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं खूप कमवू, जेवढं तुमच्यात ताकद आहे तेवढं कमवा. आता मग आपल्या अंगात ताकद होती तेवढी, नाही म्हटलं आपल्याला शौक बी पुरा करायचा, आपल्याला जिमचा बी, परिवार बी चालायचा आहे आता. बरोबर. जबाबदारी आहे घरची आहे. त्याच्यानंतर मग मी हमाली काम करायचो. आमच्या इथं धामणगाव आहे, आपली इथं बडनेरात. आपल्या बडनेराहून किती किलोमीटर आहे ते? धामणगाव 40 किलोमीटर. नाही जास्ती आहे, जास्त असेल. जास्ती. धामणगाव रेल्वेने मी आम्ही कामाला जात जाऊ. सकाळी उठायचं आम्ही समजा 4-5 वाजता उठायचं, आणि मग त्याच्या बाद आम्ही विदर्भनं जाणं. दिवसभर काम करायचो आम्ही तिथं. मग तिथं आम्हाला नगदीच पैसे भेटायचे, रोजचे पैसे नगदी, पोत्याचे हिशोबाने पैसे. अच्छा. आता मग दिवसभर काम करू आम्ही, सल्फेटचं काम. सल्फेटमध्ये पुरे बोटही फुटते तुमचे, हातही फुटते, कारण की ते पाणी लागलं हाताले का तुमचे बोटं फुटतेच, पायाचे रक्त बी निघते तुमच्या हातातून पुरं. दिवसभर काम करायचं, मग त्याच गाडीत त्याच वापस मग विदर्भनं वापस संध्याकाळी. विदर्भनं आलं तर मग मी कसं करायचं, आता आपल्याला जिम बी मारायचं आहे, ह्या बी शौक आहे ना आपला. बरोबर. तर मी कसं करत जाऊ, थैलीचं सोबती आहे माझ्याला मित्र जुबीर आहे, त्या पोराजवळ थैली देऊन जा, तू जाय घरी, मी जातो जिम मध्ये. रोशन आपले हात फुटल्या, बोटं फुटल्या, अशा मांड्या शिलून जाय आमच्याला. इकडे चालू आम्ही मांड्या शिलल्यावर बी, तरी पण मी जिम मध्ये जायचो. मग असं मग डंबल गिंबल आपण हात लावला तर त्याला कधी कधी रक्त यार खून किस काय, असे पोट्टी मध्ये जिम मधले खून किस काय, तर मग मी म्हणायचो मायच यार बोटं फुटले. तर मग आपले जे लेडीज लोक नखपालीस लावते ना, ते मग आम्ही नखपालीस लाव रात्रभरात, मग ते म्हणजे जागा बसली पाहिजे बा. अरे बापरे. मग रात्री मग बिबा लावा कधी आम्ही, कधी ते नखपालीस लावा, मग असं करून ते आराम पडे. पण ते एवढं काम करून तुम्ही एवढं दुसऱ्या गावाला कामाला जात होते, आणि ते काम करून एवढं ट्रॅव्हल करून आपल्या बडनेरामध्ये येऊन जिम जात होते, घरी नाही जात होते, जिम जायचो तुम्ही. पण हे एवढं तुम्ही कसं काय, तुमची बॉडी एवढं कसं काय हँडल करत होते, म्हणजे कसं नाही, असं भूत होतं का नाही बा आपल्याला. एक तर भावाले फोन झाला तुम्ही इन्स्पायर, नाही बा अशीच बॉडी बनायची आहे. तो इन्स्पायर असा ठेवला डोक्यात का नाही बा बॉडी बनायचीच, आता काही बी झालं या गोष्टीला चालन, आपल्याला कोणी काही म्हटलं चालन, पण हे बॉडी बनायचीच आहे, त्यासाठी काही बी हो. तर मग तेव्हापासून मी अजूनही ठेवलाय, अजूनही माइंडमध्ये तेच ठेवलंय का बॉडी बनायचीच आहे. आता बनली थोडीफार जेवढी बी, पण मला अजूनही याच्यापेक्षाही जास्ती बनायची आहे, आणि भूत तोच आहे अजूनही, नाही बॉडी बनायची आहे.
आणि कसं असं काही नाही आहे काय मला अलग शक्ती दिली देवानं, नाही असं काही नाही आहे. सगळा माइंडचा गेम राहते. पूर्ण माहिती. तुम्ही अगर सोचलं ना तर तुम्ही कोणी बी करू शकता. ताकद सगळ्याच्या अंगात आहे. सगळ्याला सगळं देवानं ताकद सगळ्याला दिली आहे. फक्त यूज नाही करत लोक त्या गोष्टीचा. बरोबर. हलगर्जीपणा करते गोष्ट लोक. आज कसं आहे घराजवळ जिम आहे. आता कोणा मित्रांनी म्हटलं कोणाले 2 दिवस जाते, तिसऱ्या दिवशी म्हणते काय जाते बी अंग दुखते ना. अरे तू अंग दुखते तर कायसाठी दुखते तुझ्याच फायदा आहे. तो आज आज दुखू राहिला पण उद्या मसल बनते ते त्याला. हो. हे लोकांना माहित नाही अजूनही. लोक म्हणते यार याने थाईज मारायला लावलं म्हणते मले. थाईज मारलं तर दुसऱ्या दिवशी करतेच. बसाची वांदे होते थाईज मारलं. हो. मी अजूनही एवढ्या वर्षाचा वर्कआउट करत आहे पण अजूनही माझे लेग मारतो ना तो 2 दिवस पेन होते मला अजून. मला पोतं घ्यायला भारी जाते पण तरी मारतो मी. पण सगळ्यात मोठा माझ्या बॉडीमध्ये मी ना लेगचा पॉईंट असा ठेवलाय का तो फेवरेट मारतो मी. त्या दिवसासाठी मी हरगेन जातो हर मस्त मारतो. वाटतं तुमची नॉर्मल व्यक्ती जर बघितलं एवढा मेहनत करेल तर म्हणे आता बा घरी जातो किंवा दुसऱ्या नशेपाणीमध्ये हा, बस. वगैरे त्याच्यामध्ये बा आता खूप थकलो बा आता नशेत लागते जाते. बा थोडंसं दारू दारू लागते लागते. हे लागते ते लागते. पण तुम्ही तो जो रस्ता सोडून तुम्ही एकदम चांगल्या रस्त्याने तुम्ही ओढले म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढं मेहनत करून म्हणजे काम करून पोते उचलून एवढं हमालीचं काम करून पण तुम्ही डेली जिम जाता. हो. हे माझ्यासाठी म्हणजे असा तुमच्यासारखा व्यक्ती मला नाही माहित की अमरावतीमध्ये किंवा इंडियामध्ये पण भेटणार नाही. कोणीच नाहीये. म्हणजे असं म्हणजे मी बघितलंच नाहीये. कोणता इन्फ्लुएन्सर पण नाही बघितला मी असा ना कोणता पर्सनॅलिटी मी तुमच्यासारखी पर्सनॅलिटी आतापर्यंत पूर्ण इंडियामध्ये बघितली नाही. खरी गोष्ट आहे. मला नाही का आपल्या महाराष्ट्रामधले आता मी व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामध्ये कमेंट करून लोक म्हणते तू आमच्या महाराष्ट्राचा म्हणते अंकेश भरिया काय नाव त्याचं तो 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 आमच्या महाराष्ट्राचा तू आहे म्हणते तो किंग. मला फक्त एवढं त्याचं नाव माहित आहे फक्त अंकित आहे ना म्हणून. पण पोरगाला फुल स्ट्रगल करते चांगला हो, तो करते पण त्याची जबरदस्त माणूस आहे. पण स्टोरी तुमच्या सिमिलरच आहे हो. वाटते आणि तुमच्यासारखं दिसते पण ते थोडं. लोक म्हणते ना मला असे कमेंट हो. दादा म्हणते तुम्ही तसेच दिसता म्हणते. हो खरंच. राहते हमशकल राहते कोण हो, राहते तर पण महाराष्ट्राचे लोक समजून राहिले का महाराष्ट्राचे तुम्ही अंकित आहे म्हणते. हो मी पण मला असं आमच्या वाटतं की अंकितची स्टोरी पेक्षा पण तुमची स्टोरी खूप Hard आहे. जास्त Hard आहे. हो. खूप hard कारण आहे. की अंकितने पण मला वाटतं की त्यांनी पण पहिले कंटेंट तो बनत होता नंतर मग त्यांनी बॉडी बिल्डिंग आला. हा. तुम्ही कंटेंटने तुम्ही पूर्ण रॉ आहे तुमचं. तुम्ही पहिले कामच करत होते. आणि हा बॉडी बिल्डिंगचा गेम असा आहे म्हटलं का तुम्हाला 3-3 महिने डाएटवर राहावं लागते. बरोबर. 3-3 महिने जो घरी बसून राहते ना जो पोरगा तो विचार करते का नाही बा चल आपण करू शकतो. पण मला एवढं टाफ गेम आहे माझावाला का मला सकाळी उठून मी तिथं काम करतो. सकाळी मला 4 वाजता उठून रॅकवर जावं लागते. तर मग सकाळी गेलो 4 वाजता एक वेळा तर मग मला सकाळी गेल्याबरोबर 400-500 पोते येतेच. कधी 200 येते कधी 300 येते कधी 500 येते सीझन बाई राहते. बरोबर. आता समजा बरसातचा टाइम आहे तर 200 येते समजा 300 येते सकाळच्या वरी रॅक आला तर. जेव्हा उन्हाळा येते ना तर सकाळीच येते मला 300-400 पोते. तर ते झालं दिवसभर आणि कॉम्पिटिशन बी राहते प्लस आपली डाएट बी मॅनेज करायची आणि काम बी करायचं आहे आपल्याला कारण की परिवाराला बी पोचायला फॅमिली पण कारण की जिम्मेदारी सगळीच घेतली आपण आता कॉम्पिटिशनचं बी घेतली आहे बॉडी बिल्डिंग बी करायचं आहे माय बाबाचं नाव बी मोठं करायचं आहे आणि घरचं बी परिवार बी चालायचं आहे तर मग शौक बी करायचा आहे तर मग त्यासाठी काम करायला लागेल तुला पहिले. बरोबर. कारण की दुसरा आपल्याजवळ साईड बिझनेस काहीच नाही आहे फक्त मेहनतच आहे सगळं जे काही बनवलं मी आजकाल जेवढे बनवून राहिलं मी मेहनतच आहे माझ्या. बरोबर. अजूनही मी म्हणतो मी आता जेव्हा जातो मी सकाळी दिवसभर म्हणजे पलटी केली एक वेळा रॅक पलटी मारला 300 पोते येते 300 पोते गेले ठीक आहे. मग दुपारी आमच्या गाड्या लागते तेवढे जे तुम्हाला जे काही घराचं भेटते नाश्ता पाणी तुम्ही जे घरून आणलाय मी आता घरून मग आता मी पैसे कमावतो कामाच्या याच्यावर हमाली कामात तर मी आता डाएट मॅनेज करतो मी कामावर घरूनच आपले अंडे चिकन जे काही न्यायचे घेऊन जात असतो. समजा लग्नाच्या पहिले तर आई म्हणजे करायची मला डाएट वेट करून द्यायची पण आता माझी वाईफ करते. बरोबर. ते डाएट वेट मॅनेज करून देते मला तर मग मी ते डब्यामध्ये घेऊन जायचं सकाळी मग ते आपले सकाळी 300 पोते मारले का मग आपला जो मिलचा टाइम आहे त्या मिलवर मी खाऊन घेतलो अंडे गिंडे वापस मग अजून गाड्या भरायच्या 300-400 पोते ते येते गाड्या भरायच्या वक्ती मग दुपारी जेवायचं मग 2-3 वाजता टायमिंग नाही राहत आमच्या कामात ह्याच टाइमला जेवायला पाहिजे म्हणून जेव्हा फुर्सत भेटते तेव्हा जेवून घेत असतो आम्ही. बरोबर. पण कधी बी असं नाही काय लोकांचा 2 वाजताचा लंच आहे माझ्या 3 आणि 4 वाजे मला रोजचे. अरे बापरे. आणि मग ते झालं ते मग संध्याकाळी कधी संध्याकाळचा म्हणजे दिवसा गाड्या भरल्या संध्याकाळचाही अजून रॅक आहे 3-4 वाजता अजून कधी रॅक म्हणजे उन्हाळ्यात येतेच आमका दिवसाचे 2 रॅक आहेत जसं आमच्याकडे प्लस भराई
म्हणजे असे करून मी दिवसाचे 1000 पोते काम करू. त्याच्या बाद 1000 पोतेचं काम केल्याच्या नंतर तुमचा दिवसभर जेव्हा कटिंग पिरियड राहते ना, जो कॉम्पिटिशन ती कटिंग जेव्हा कटिंग ही राहते जे आपली सायकल वायकल, बरोबर. तर तुमचं जो डाएट राहते कटिंगच्या हिशोबानं, त्या टाइमला तुमच्याकडे एवढी बेकार कंडिशन राहते का तुम्ही फक्त त्याच्यात फक्त चिकन, अंडे आणि सलाद हेच खाता. पण काप्स कमी राहते, बरोबर. एनर्जी पुरी लो होऊन Energy जाते, low होऊन जाते. पुरी लो होऊन जाते. मी त्या एवढं पोतेचं काम करूनही घरी गेल्यावर मग फक्त टाइम भेटला तर अर्धा घंटा झोपायचं, नाही तर तो बी नाही तर असं कधी कधी 8 वाजले का मग डायरेक्ट मी जिम मध्ये चाललं जायचं. अरे हो. थैली घेऊन आपले तेच कामावरची टी शर्ट काढायचं मी थैलीतली, आणि ते घालायचे आणि त्याच्याबाद वर्कआउट करायचं. मग असं करता करता वर्कआउट करत जाऊ मी. असे दिवस काढले, कोणीच नाही काढणार असे दिवस. स्वप्न पाहिले आहे पण स्वप्नासाठी पैसे बी कमवायला लागून आले मला. पण स्वप्न बी करून आलो पुरी मी आता. आणि मला मेन म्हणजे मा रोल ह्या मला बॉडी बिल्डिंगचा शौक अजून एका माणसानं अजून लावला, ज्या माणसानं मला सपोर्ट केला, स्वराज बोधनकर, ते माझे गुरु आहे. त्याने ह्या गोष्टीसाठी लय सपोर्ट केला. तो माणूस माझ्यासाठी रिअल हिरो आहे. ओके. तो लय जबरदस्त माणूस आहे. खरंच त्या माणसाने मला अजूनही पैसे नाही मागितले त्या गोष्टीसाठी. मी तुला ट्रेन केलं नाही, कधीच नाही म्हटलं. तुम्हाला सगळ्या कॉम्पिटिशन साठी त्यांनीच ट्रेन. हा 2008 जेव्हा मी बडनेरा सिटी झालतो ना, त्या 2-3 कॉम्पिटिशन मध्ये, त्याच्या बाद मध्ये मग लोक म्हणे ट्रेनर पाहिजे हे पाहिजे नसते. मग मी असंच इंस्टाग्रामवर मेसेज केला त्या टाइमले, दादा म्हटलं मले कॉम्पिटिशन खेळायचे. ठीक आहे ना म्हणे, भेटणं म्हणे बोले. मग भेटलो आम्ही. मग दादाला म्हटलं, पण दादाच म्हणे पहिले तू कोणतं काम करते म्हणे. मी म्हटलं मी हमाली काम करतो दादा. अरे मग एवढे मोठे पैसे लागते म्हणे याच्यात, तू करू शकशील का म्हणे. म्हटलं दादा मी करू शकतो ना म्हणे. म्हटलं पण जेवढं व्हायचं आहे तेवढं करीन म्हटलं मी. ठीक आहे म्हणे, तू कर म्हणे, तू मेहनत कर म्हणे, ट्रेन मी करतो म्हणे, बाकीचं टेन्शन घेऊ नको म्हणे. तो अजूनही माणूस, मी त्याच माणसाजवळ ट्रेन करत आहे. तो माणूस मला अजूनही ट्रेन करते आणि अजूनही पैसे नाही घेतले. पण 1 नंबर गुरु आहे मला स्वराज. जबरदस्त माणूस आहे. पण हार्डवर्क लय माझ्या मागं. हार्डवर्क कोणीच नाही करू शकत. एवढं 1000 पोतीचं व्हायचे ना, लोकांना वाटते 1000 पोते उचलले ना पैसे एवढे कमावले, पण जेव्हा तिथं रक्ताचं पाणी करावं ते आम्हालाच मित्र आहे ते. आणि दिवसभर तुमचं पूर्ण फिजिकलच काम असते पूर्ण फिजिकल. आणि तेवढं फिजिकल काम करून पण तुम्ही जिम मध्ये जातो, झोप नाही होत कधी कधी रात्र. अरे बापरे. जेव्हा उन्हाळ्यात राहते ना आम्हाला, तर रोजचाच लागते मग तो टाइम. रात्री 3-4 वाजता उठून जाणे, संध्याकाळी बेटाईम का घरी येणे. बापरे. डेली. पण त्या तेवढ्याच्यात बी मी जिम नाही सोडलं, कारण जिम साठी लय म्हणजे जिम साठी काही बी करू शकते माणूस. बरोबर. हा पहिली जिम्मेदारी तर आपलं काम आहे, दुसरी जिम्मेदारी जिम आहे, तिसरी फॅमिली. मग फॅमिलीला टाइम देतो. अरे लोकांनी नाही का जेव्हा काम सुटते ना तेव्हा सुट्टी झाली त्याच्यासाठी. माझ्यासाठी सुट्टी नाही राहत तेव्हा कामाला सुट्टे ना. मी जोपर्यंत जिम मध्ये जाईन, पुरा वर्कआउट नाही करीन, तो वर्कआउट केल्याच्या बाद मला सुट्टी भेटते. नाही आता तुला झाली रे पुरी सुट्टी, आता जाऊ शकतो, आता तू घरी जाऊ शकतो बा. अरे बापरे. असं आहे ते बाय. कॉम्पिटिशनची स्टोरी आहे, जे तुम्ही रील मध्ये एक वेळेस बोलले होते. मला त्या स्टोरी बद्दल एकदा अजून सांगा की काय झालं होतं त्यावेळेस. कॉम्पिटिशन म्हणजे बडनेरातली कॉम्पिटिशन, जे दामणगावचा रोल सांगितला होता तो दामणगावचा रोल तर झालाच म्हणा, तो समजा एक झाला. असा अजून दुसराही आहे म्हटलं रोल का, तो कामावर असंच आम्ही जिथं मी त्या ठिकाणी मी अनाजचं गोडाऊन आहे, जिथं आपला कंट्रोलचा माल भेटतं ना, त्या गोडाऊन मध्ये काम करतो. 50 किलोची बॅग राहत जाय, चावल गहूवर काम करायचं. 2023 मधली गोष्ट आहे ती. 2023 मध्ये सांगतो. तर त्या वक्ती मी तयारी केली तर माहित आहे का, 4च घंटे काम राहे. पण ते 4 घंटे ठार काम, खतरनाक काम राहे. का ते एवढं काम डेंजर होतं का तुम्हाला असे हायटा चढावं लागते, वरतं थप्प्या लावा लागते. 50 किलोची पोतोर आहे असं खांद्यावर, ते असं घेऊन फेका लागते तुम्हाला. अरे बापरे. हातानं 50 किलोची बॅग ते वरती फेका लागते मग चौकड्यावर. असे चौकड्या लावा लागे, म्हणजे ते आहे हाईट कमसे कम 20-20, 30-30 फुटाची हाईट आहे. अरे बापरे. तर तेवढं काम तिथं आहे आम्हाला, तरी तिथे 700-800 पोत्याचं काम. 700-800 होते. तर ते खेळायला कॉम्पिटिशन खेळलो मी. पैसे पण लागते कॉम्पिटिशन मध्ये, तुम्हाला वाटते थोडेसे लागते का, डाएट मध्ये लय पैसा जाते. हो, मला ते पण आणि एक विचारत होतं की डाएट बद्दल पण विचारत होतो. पण सांगतो ना, अशी घटना झाली ती माझ्या संग. कॉम्पिटिशन खेळलो मी 2 कॉम्पिटिशन मध्ये. आता सगळ्याच ठिकाणी कसं आहे, आपलीच कॉम्पिटिशन राहिली तर एवढा पैसा नाही लागत आपल्याला, म्हणजे जायचा पैसा वाचते आपल्याला. बाकी डाएट वाईटचं इथं महिनाभर लागूच आहे तुम्हाला. चिकन अंडे प्रोटीन हे तर लागूच आहे.
पण त्याच्या बाद आम्हाला जायचे पैसे, तिची फीज भरा लागे. म्हणजे जायला आम्हाला 1,000 रुपये लागे, 500 रुपये फीज राहे, असे 1,500 रुपये ठेवाच लागे आम्हाला पर कॉम्पिटिशन खेळायच्या बाबतीत. तर मग ते फीज भरायच्या बाबतीत मग पैसे चालले जाय महिनाभर, मग कधी कधी पैसे नाही राहे. असा टाइम आलता माझ्याजवळ अंगठी गहाण ठेवा लागली होती मला अरे कॉम्पिटिशन मध्ये. 2023 ची गोष्ट आहे. पातूरले आम्ही कॉम्पिटिशन खेळायला गेलो, नाही तेल्लारा कॉम्पिटिशन खेळायला गेलो. त्या तेल्लारामध्ये भीमश्रीमध्ये कॉम्पिटिशन खेळलो मी. तिथं अशी झाली गोष्ट, प्राईज गिरीज सगळं आलं, आपला नंबर लागला तिथं, तिसरा का दुसरा मारला तर मी आपल्या बेटमध्ये विदर्भ श्रीमध्ये. तर तिथं नाही काय म्हणजे माझ्याजवळ दुसऱ्या दिवशी असून कॉम्पिटिशन होती. त्या कॉम्पिटिशन मध्ये झाली, माझ्याजवळ पैसे नव्हते, पहिल्याच कॉम्पिटिशन लागले. तर मग आता काय करावं, पैसे जो ओनर होता तो फरार झाला होता त्या कॉम्पिटिशन मधून. पैसे सगळेजण पैशासाठी इकडे तिकडे. मग जे जे आपले जजिंगवर बसले होते सर, त्या सरनं, विशाल सर आहे आपल्या अमरावतीतले, ओके. गोल्डन जिम मधले विशाल सर. त्या सरले म्हटलं, सर म्हटलं उद्या कॉम्पिटिशन आहे, माझ्याजवळ पैसे नाही म्हटलं, आता मी काय करू म्हटलं, अंगठी गहाण ठेवली आहे म्हटलं कॉम्पिटिशन खेळासाठी. म्हटलं मी लय काही केलं आहे म्हटलं, तर अंगठी गहाण ठेवल्या, पैसे काही आहे नाही म्हटलं. तर पैसे आपले प्राईज मारले म्हटलं, तरी पैसे नाही भेटले म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, तू टेन्शन घेऊ नको म्हणे, त्याने त्याच्या जवळचे पैसे दिले म्हणे, तू ये म्हणे उद्या खेळ म्हणे तिथं. मग तिथे येऊन खेळलो होतो मी ते कॉम्पिटिशन. दुसऱ्या दिवशी पैसे दिले होते मला, की माझ्या वेटमध्ये जेवढे भेटले होते मला तेवढे मला सरनं पैसे दिले होते त्याच्या खिशातून. त्यांच्या खिशातून दिलं ते. कारण की अशी तो जो होता तो असं नाही, फरार जरुरी नाही आहे का तुमच्याकडं या बॉडी बिल्डिंग मध्ये लय बेकार पैसा लागते. हो. तुम्हाला हर गोष्ट विकत लागते. याच्यात सगळ्यात मागाचा गेम तर स्पोर्ट मध्ये बॉडी बिल्डिंग आहे, पण सगळ्यात खाली गेम तर हाच आहे. पण हो. कोणी मान्यता नाही देते ह्या गेमला. पण आता खूप जास्त लोक मान्यता देऊ राहिले आहेत. द्यायला पाहिजे, साठी आणि जास्त- फिटनेससाठी तर द्यायलाच पाहिजे. हम्म. आणि मग झालं ती घटना, ते कॉम्पिटिशन दुसऱ्या दिवशी खेळलो. सगळ्याच ठिकाणी आम्ही प्राईज वाईज, त्या एका वर्षात मी 16, 17, 18 कॉम्पिटिशन खेळलो. 15 ट्रॉफ्या आणल्या माझ्या घरी. अरे बापरे. 23 मध्ये 15 ट्रॉफ्यामधल्या 17, 18 कॉम्पिटिशन सगळ्या विदर्भ लेवलच्या. त्याच्यात मी आपल्या बडनेरा श्री तर झालोच होतो 2023 मध्ये, अजून वापिस 2017, 18 मध्ये झालोच होतो, वापिस अजून 2023 मध्ये मीच झालो. अरे बापरे. अजून मग 23 मध्ये झालो. असे म्हणजे विदर्भ श्रीच्या ट्रॉफ्या आहे, टायटलच्या ट्रॉफ्या आहे. आपली इथं झाली होती कुरा म्हणून हो. जिल्हास्तरीय, तिथं टायटल मी मारलो होतो. मग अरे बापरे. तिथं आम्हाला मेडलच भेटले होते, ट्रॉफी काही नव्हते, पैसे काही भेटले नव्हते, मेडलच भेटले होते. हालाकी ते पैसे नाही भेटत, एवढ्याला पैसा लागते आम्हाला, हो. पण त्या मेडलसाठी आम्ही एवढी मेहनत करतो, त्या मेडल आणि ट्रॉफीसाठी. आणि हा स्पोर्ट आणि हे लोकांच्या तोंडातून ऐकतो ना मी, वा ह्या पोरांना आज इथचं हे मारलं, मेडल मारलं, बिल्डर आहे आपल्या इच्छा आहे अशी म्हणते ना, तर आम्हाला भलं चांगलं वाटते. कोणी म्हणते ना आम्हाला असं, हे आमच्या गावातला पोरगा आहे रोशन भजनकर, हा बिल्डर आहे असं कोणी म्हणते तर लय चांगलं वाटते. बरोबर. आणि रोशन त्याच्यामध्ये मेहनत तर आहेच, पण पैसा पण आहे, मेहनत तर आहेच, पैसा पण आहे. आणि तुम्ही ज्या कंडिशन मध्ये, जसं तुमचे फायनान्शियल तुम्ही सांगितलं कंडिशन काही एवढी चांगली नव्हती, आहेच नाही, अजूनही नाही, अजून पण नाही आहे, आणि तरी पण तुम्ही एवढी सुंदर फिजिक तुम्ही आता लाईक तुम्ही केली आहे, तुम्ही बनवली आहे तुम्ही एवढी सुंदर फिजिक. तर तुम्हाला काय काय अडथळे आले तुमच्या लाईफ मध्ये? ह्या जिमच्या आहे ना मला जीवनदान भेटलंय. हो. ती गोष्ट अशी आहे का, मी जिम मारत आहे म्हणजे 4-5 वर्ष झाली होती. सुद्दीनीत काम करायचो मी. सुद्दीने काम करता करता मग बाबासंग हमाली करायला आलो. मग तिथं आम्हाला जास्ती गरमची आहे ना, ते डस्टची आहे ना, मी सोडून दिली ती. मग बाबासंग हमाली करायला आलो. बाबा म्हणे करू नको, शिक म्हणे तू. मॅटनी मला शिकायचंच नाही, मला कामच करायचं आहे. ते ठीक आहे म्हणे. तर ऐकलो नाही मी त्या टाइमले, हमाली काम करायला लागलो. हमाली करता करता मग आमच्या इथं जिम आहे प्रसन्न म्हणून अमरावतीत. तर मी दिवसभर, बाबा तिथंच हमाली काम करायचे धक्क्यातनी, सिमेंटमध्ये माल धक्क्यात. तर दिवसभर ते लोकलवर काम करायचे, मी अंदर काम करू त्याच्या वाटणीचं. तर मला 3 वाजता सोडून देत जा, मग 3 वाजता जाय तू रोशन घरी. मी त्याला सांगितलं होतं मला 3 वाजता सुट्टी देत जा, मला जिम मध्ये जायचं अगं. बरोबर. तर मग मी प्रसन्नमध्ये जिम लावली. सायकलनं जायचो, त्यात गाडी येडी काहीच नव्हती, सायकलनं जायचो. सायकलनं घरी येऊ मी, थोडंसं काही खायचं, बॅग आपली घेतली, रुमाल, पाण्याची बॉटल एक. सायकलनं मी गोपालनगरला जात जाऊ गोरुड्यातून, म्हणजे इथून बडनेरातून येते ते 10-15 किलोमीटर तसं. आणि सायकलनं जाऊ गोरुड्यातून, माझ्या गावातून. तुमच्या गावातून? हो. मला अर्धा एक तास लागे मला घरून झाले. फक्त पोहोचायला, जिम मध्ये पोहोचायला मला 1 तास लागायचा? अरे बाबा. मग तिथं चालू केली मी, तिथं मारलं 1 हप्ता. त्याच्यानंतर मी बिमार असं पडलो का माझ्या छातीत पाणी झालं होतं. अरे बापरे. छातीत पाणी झालं
आमच्या बडनेरात भरती राहिलो मी. बडण्यात भरती राहिलो तर तिथं तब्येत जास्तीच झाली, मला श्वासच नाही घेत आहे. इथून एवढं चालू बी नाही शकू मी, अरे बापरे. एवढं बेकार. तर डॉक्टरनं सिरियस तब्येत होऊन गेली त्याच्या दवाखान्यात. पण डॉक्टर म्हणे एक काम करा म्हणे, तुम्ही आता इथं काही ठेवून काही फायदा नाही म्हणे, तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये चालले जा म्हणे. तर एक त्या डॉक्टरच्या तिथं 2-3 दिवसच्या अगोदरची गोष्ट अशी आहे, आता ते मला माहित नव्हतं, पण माझ्या बहिणी गिनी माझ्या भावा गिवानं आई बाबांनी सांगितलं होतं त्या संग अशा अशा घटना झाल्या. तर ज्या दिवशी मी एक रात्रीची गोष्ट आहे, अशी रात्री 3 वाजता म्हणते ऑटोमॅटिक माझा श्वास बंद झाला होता म्हणते. अरे बापरे. तर श्वास बंद झाला तर बाबा एकटेच होते माझं. बाबानं मले उठत जाय म्हणते, पण मी उठू नाही म्हणते. तर मग घरी फोन लावला, रोशनच्या संग असं असं झालं बा. तर अशी माझी ताई आणि माझा भाऊ आहे रामभाऊ, म्हणजे मोठे भावाचं पोरगं, ते 2 जण आले. मला उठून राहिले म्हणते, उठलोच नाही म्हणते. 2-3 वेळा उठवलं म्हणते पण उठलोच नाही म्हणते. मग एकदम मला जाग आला. मग मला जसा जाग आला मग मी उठलो. त्याला म्हटलं एवढ्या रात्री काहून आले. तर मग ताईगी म्हणायची ती खोटी बोलली होती. आता कुठं रे म्हणे, सकाळ झाली म्हणे, 8 वाजले म्हणे. म्हणजे मी त्या आयसीयू मध्ये होते तिथे बडनेरात. बापरे. तर तुम्ही तेव्हा आयसीयू मध्ये होते, तुम्हाला काहीच माहित नाही, काहीच माहित नव्हतं मला. तुम्हाला उठल्यावर माहित मी पडलं की- खळबळ असं उठलो, मग एखादा मला चेहरे दिसले तेव्हा तिघाचे, अरे वा. बाबाचे, बहिणीचं, भावाचं. तिघाचे चेहरे पाहिले मी ना. मी म्हणून एवढं सगळं हे आताच कसे काय आले म्हणून, आताच तर झोपलो म्हणून मी. आणि आता तर घरी गेलते म्हणून, आले कसे काय. ते म्हणे कुठे रे म्हणे, आता सकाळ झाली म्हणे, तू झोपला होता म्हणे मस्त. पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर लडकं फडकं तोंडीशी म्हणजे. तर मग तिथं झाली माझी तब्येत जास्ती असून 2 दिवस राहिले जेव्हा. मग मला बोंडे हॉस्पिटल नेलं. बोंडे हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू 1 महिना भरती राहिलो मी. पण माझ्या आई बाबांना हार नव्हती मारली तिथं. तिथं लय पैसा लागते, 5,000 त्या टाइमले आयसीयूचा खर्च होता फक्त. 5,000 रुपये रोज, प्लस तुमचा मेडिकल दवा घ्यावा वेगळंच. म्हणजे रोजचा असं 7-8 हजार रुपये रोजचा खर्च होताच तिथं. तर खर्च होता, तर 1 महिना भरती होतो मी त्या आयसीयू मध्ये. आणि तब्येतच एवढी खराब झाली होती का छातीत पाणी झालं होतं म्हणे. आणि मला श्वास घेता नाही, नॉर्मल श्वास तर जमतच नाही मला. मी जेव्हा त्या बडनेरातून बोंडे हॉस्पिटलमध्ये चाललो होतो ना, तर असं वाटतं मला त्या गाडीत का मी मोडतो आता. बापरे. मी माझी बहीण होती ना, तर माझ्या बहिणीला म्हणून छातीवर बुक्क्या मार, माझ्या श्वास लटकला, छातीवर बुक्क्या मार. अरे बापरे. ते माझी छाती अशी तिथं जायपर्यंत चोरून दिली ती. नेलं त्यावेळेच्यात मला त्यानं काय केलं काय मी ट्रीटमेंट चांगलं वाटलं. मग त्याच्या बाद मला ऑक्सिजन भेटल्याच्या नंतर 1 महिना झालो. सारे लोक मला हेच म्हणायचे, म्हणजे आई बाबाले म्हणायचे किंवा असे कोणी ये ना पाहिले, याले जिम पासून झालं रे, अरे बापरे. असे म्हणायचे, जिम पासून झालं रे याले, असे म्हणायचे मला. मी म्हटलं आपल्या मग दिमागात घुसली गोष्ट, ते जिम पासून झालं म्हणून राहिले सगळेजण. मग असं चांगलं झाल्यावर वाट 1-1.5 महिन्याच्या बाद मग मी दवाखान्यात गेलो चेकअप करायला. दाखवले डॉक्टर साहेबले, दाखवलं तर डॉक्टर साहेबले मी असंच विचारलं. डॉक्टर साहेब म्हटलं खरंच मला जिम पासून झालं का, म्हटलं हे जी बिमारी झाली मला जिम पासून झालं काय. तर डॉक्टर काय म्हणे, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या पार्ट मध्ये माहित पडणार की डॉक्टरनी काय सांगितलं एक्झॅक्टली, की कशामुळे ते रोशन दादाला झालं ती बिमारी. हे सगळ्या गोष्टी पार्ट 2 मध्ये रिव्हील होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाऊन मला प्लीज सबस्क्राईब करा. माझे सगळे लिंक मी खाली सोशल मीडियाचे दिलेले आहे. सोबत दादाचे पण लिंक मी सगळे दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये. जाऊन चेक करा आणि त्यांना फॉलो करा. त्यांनी खूप मेहनत केली आहे, खूप जास्त मेहनत लागते हे सगळं करायला. आणि एवढी मेहनत करून ते ह्या स्टेजवर सध्या पोहोचलेले आहे. तर प्लीज जाऊन त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि फॉलो करा. भेटतो तुम्हाला पार्ट 2 मध्ये. थँक्यू सो मच.